विठ्ठल आवडे प्रेम भाव। आपण महादेवाला बेल किती वाहतो आणि पांडुरंगाला मंजुळा किती वाहतो त्याच्यापेक्षा घरातल्या लोकांना किंमत किती देतो ते पहा। हो, मला कीर्तनाला लवकर जाच। आमच्या गरिबी ती लोन आलो पाटत ती पिशवीन ते तांब्यान गिंब्यान म्हणलं मै आंघोळ झाली आणि लांब जायचं तिकडं पोधनपशी। मला 2 पोळ्या जरशा आणि चटणी बांधून दी। बाई मी निघाले आता आजच्या दिवस धाकवा। मी म्हणलो तुला महादेवाच्या मंदिराच्या पायरीला जरी खडा करून पुरलं तरी तुला मोक्ष नाही। गळ्यात शपथ माय बायको इतकी दाढ नाही, तुम्हाला रागीन म्हणून मी तिचं नाव पण गळ्यात शपथ तुमचंच सांगायलो इतकी दाढ नाही। मग इतकी दाढ असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेला असतो, जय बम बम बोले हल्दी म्हणला असतो तू हा कारभार। कशाला संसार करायचा येडपट असल्यावर। कर्कसे संगती दुःख उदंड पजी। आम्ही एकदा घोडी घेतली, घोडीच ना द्या यायला माहिती आहे सगळं, घोडी बाबाला बी माहिती। घोडी घेतली 4 पायाची घोडी घेतली। घोडी पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, तिन्ही चाल गॉन साहेब। तिसरी चाल कोणती 45 ते 55 51 ची स्पीड मोटरसायकलची आणि तिच्यावर पठ्ठ्या बसला तर 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 घोडी। नाहीत काय काय घोड्या पळत आहेत, पण चौथ्या दिवशी बसणाऱ्याला अस्थिरोग तज्ञाकडे जावं लागते। 3 नंबरचा मनका गायब, 7व्या नंबरचा मनका बुश झाला। अशा काय काय आमच्या घोडीला 3ही चाली होत्या। मी त्याला 11,000 रुपये इनाम द्याला। आपल्याला काय देवीचं तेल देईल आणि भोते आला घाईला, मला कुठं लगे आऊत हाणून द्यायचे होते। पन्हाळा वाटा आलं मोरी वाट गेलं काय त्यांना आपण देऊन टाकले त्याला 11,000। पण रानात गेल्यावर भाऊ कळालं या घोडीला 4थी चाल होती। ती चलती चांगली, मधली चाल, पहिली चाल, तिसरी चाल, पण लोंब कळलेल्या बोरी घालून जात होती। अरे म्हणलं अवघडच तोंड येत आपलं तोंडच वर पडायला लागली। गण लागा माकडीला पण आखडत न शेवटी मला उडी टाकावं लागली, गेलीच बोरी खालून। वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे आईंदळ घोडीशे पायंदळ भाला, आईंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुशळ बायकोशे रांडका भाला। कशाला बाबा कुठं ना आगाव फना आहे का नाही। तशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी गेलेलं बरं ना, आणि कर्कशे संग संगम संसार केल्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं। विठ्ठल विठ्ठल सात्विक परमार्थ असावा। माणसं बी काय काय लय पागल, लय पागल। देवाच्या पुढून जाताना ऑटोवाला याचं का, हो हो थांब 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 थांब। आपण रोजचं दर्शन करून बाहेर जातो, आता दर्शन करून बाहेर जायचं म्हणल्यावर ऑटोवाला पटकन या म्हणला आणि बिडी हातात। बरं बिडी टाकून द्यावा तर अर्धी राहिली आणि बुट काढून पाय पडावतं ते गडबड करायले, नुसत्या टाचावरी केल्या आणि बिडी मागून धरली। जय मारुती राय। मी तिथंच होतो, त्याला माहितच नाही गिरगावचा बाळ्या किती रगिले। मी म्हणलं सुंबळ्या तू पंजे बुटात ठुले टाचावरी काढ्या, यानं रावणाचे पाय मांडे पुसून हाणले तरी खाली, तर तू हे पाय हाणायला त्याला किती ताकद लागन। आणि तो माग बिडी धरली, त्यानं रावणाच्या दाढी मिशा दुपारा जाळल्या, त्या बिडीनं तू धोतर मागून पेटन मागून। तुम्ही कोणते धडेत बायाल म्हणल्यावर चांगले हसू लागले, आणि तुम्ही तर जिथे पिराला कापायच्या कामी येत। वागणं गोड असं वागणं काय खरं। आज माणूस आमच्या इथे गात होता बाबा बाबा बाबा, 3 गावचे माणसं याचं त्याचं ऐकायला, पण चालू भाजनात तंबाखू घोंगडीच्या खाली टाकीत होता। सकाळी घोंगडी इच केली की तिला सरी डागच, आणि ती घोंगडी एका बाईची म्हणली महाराज बाळू घोंगडी नेली असे डाग कस काय केलेच रे। मी म्हणलं तुम्ही काय गायक होता बापा, जिल्ह्यात भेटायचा नाही म्हणलं। मग त्यानं नालायकपणा केला त्याच्यामुळे डाग होईल, आणि ते तंबाखू खातू काय मुडदा खाना खराब होऊ त्याचा। म्हातारी 2 मिनिटातच विरोधात गेली।
का अवगुण कळाला की किंमत नाही. गाय आणली, गाय पाहला, मसड पाहला, सारे लोक आले. काय मसड, काय मसड, काय मसड. एवढी मोठी कास धार काढू देत होती आणि आखरीचं कपभर दूध काढायचं की लाथ हाणून मालकाचे दात पाडीत होती. बाबा बाजार याच्या आधीच रोडवर इकली. जी मसड मालकाचे दात पाडी ती मसड कशाला ठेवायची. कळवा बांधला तरी इतकी उडी हाणायची, पत्रच भांगाव पाडायची. हो, काय करायचं आहे खोडीलपणा. मला सांगा, इतक्या बावनेनं भजन केलं आणि गाथा वाचिला, ज्ञानेश्वरी वाचिली तर बावने होत. तुम्हाला पैठणच्या तळ्यातल्या माशा पण खाणार नाहीत, भाडव्या होत. विढाला विढाला वागणं चांगलं पाहिजे. ज्याचा परमार्थ निष्पाप, देवाला ती आवडत असते. वेशबाई सूर्यास्त झाला की स्नान करायचं, हातात माळ. भगवान विष्णूचं भजन, भगवान बोरेश्वराचं भजन आवडीनं आवडीनं एकांतात दार लावून नृत्य करायचे. मालकीन इतकी भजन नृत्य करते, नाचून भजन करते. वानर नाचू लागलं. दादा पाटील वानर नाचू लागलं, कोंबडं नाचू लागलं. काय अक्कल असते बाबा कोंबड्याला. कोंबडं नाचायचं. सेवा करायला सकाळी बाई यायची. त्या बाईने विचारलं, माय तुमच्या पूजेच्या घरात रक्ताचे थेंब कसे काय सापडतात. नाचून नाचून वानराचे पाय फुटायचे, नाचून नाचून कोंबड्याचे नख तुटायचे आणि रक्त पडायचं. पण मालकीन जोपर्यंत भजन मरती तोपर्यंत नाचित होते. तोपर्यंत काय संगत हो, संगतीची ताकद, संगतीची. आज धर्मनिरपेक्ष राजा जाऊन किती वर्ष झाले, महाराणा प्रताप जाऊन किती वर्ष झाले. आजही चंद्र सूर्य येतोपर्यंत विशाल नावाच्या घोड्याचं नाव, चेतक नावाच्या घोड्याचं नाव निघत राहणार. का? चांगल्या माणसाच्या सानिध्यात घोडा होता. छत्रपती शिवाजी महाराज जाऊन, रयतेचे राजा जाऊन किती वर्ष झाले, पण आजही कृष्णा नावाची घोडी आणि विशाल नावाचा घोडा हा छत्रपतींचा होता असं म्हणणार लोक. मोठ्यांच्या अधिकाऱ्याच्या संगतीत गेले की माणूस मोठा होत असतो. आपण मत तो जरी किती लहान होण्याचा प्रयत्न केला तरी तो होत नाही, तो होत असतो मोठा. संगतीची ताकद आहे. सौंदडीला ना आपट्याला सगळ्या शेळ्या खात्यात. सौंदडीच्या झाडाला आणि आपट्याला सगळ्या शेळ्या खात्यात. पण या सौंदडीनं ना आपट्याने एक सण आपलासा केला. त्या सणाचं नाव दसरा. मग दसऱ्यानं यायला आपलंसं केल्याबरोबर हे सिरपेज म्हणून चमकल्या. सौंदड आपटा रान चारा, तो तर दसऱ्याचा तुरा. शेपुड्या मेंढ्याचा चारा येतो. पण दसरा सण आपलाचा केला त्या दिवसपासून डोक्यात जाऊन बसली सौंदड आपटा. मोठ्याच्या संगतीत गेल्यावर शेळ्याचं खाद्य सुद्धा शिरपेज झालं, मेंढ्याचं खाद्य पण शिरपेज झालं. का? संगतीत आपण कोणाच्या आहे. फार मोठी ताकद असते संगतीची. महाराज भजन करणाऱ्या बाईच्या संगतीत वानर आणि माकड. एके दिवशी दिवस माळाला, दिवस माळाला. स्नान आटपलं, तुळशीला पाणी घातलं, भगवान शिवशंकराला पाणी घातलं, बेल व्हायला पांढरी फुलं समर्पित केली, शिवजीच्या पिंडीवर डोकं ठेवलं, प्रदक्षिणा केल्या, रुद्राक्षाची माळ घेतली. नमः शिवाय ओम हर हर बोले, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले, नमः शिवाय ओम हर हर बोले, नमः शिवाय हर हर भोले, नमः शिवाय हर भोले, नमः शिवाय हर भोले,
रुद्राक्षाची घातली. एकांतात नृत्य देवाच्या नामाचं. तुळशीची माळ घेतली. पांडुरंगाचं चिंतन. वयाचा टप्पा संपला. आवडीने गुणगाण्याची ताकद बघा. एके दिवशी काशीला जाण्याची इच्छा झाली. चांगल्या माणसाला चांगल्या ठिकाणी जा वाटतं. इच्छा झाली. काशीला पोचले. नाव प्रख्यात होतं, सर्वांना ज्ञात होतं. हिला भगवान शिवशंकर बोलतात. हिला भगवान विष्णू परमात्मा बोलतात. नियमाच्या चौकटीतली बाई होती. चौकट कधी ओलांडली नाही. नियम होता, नियम होता. अहो, सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा आला तरी दारात उभी राहू देत नव्हती. ये निशी आभास पण तू वात्सल्या समान. ही रात्र संपली, सूर्य मावळलाय. आता तू पोटच्या लेकरा इतका आहेस. मी तुझी आई आहे. इतका शब्द टाकल्यावर काय हिंमत आहे थांबायची. खाली थुत्तर करून जात होती माणसं. इतक्या नियमावर आरूढ बाई होती. तिचं नाव होतं महानंदा. काशीला पोचल्या. भगवान विश्वनाथाचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. भगवान बोरेश्वराचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. दारात आल्याबरोबर पाहिलं लोकांनी. महानंदा आली. 2-4 टोपले मोती होते. जुन्या काळातले खरे मोती, पांढरे शुभ्र मोती. भगवान शिवजीला मोत्याचा अभिषेक करायचा ठरला. मोतीच हे आपण इकडे कुठे भेटते ते काचकुरी नाही. हे असे गबाळे मोती तर कुठे भेटते. कुठेही मोती, कुठेही मोती. दारात एक टेम्पो आला आणि त्या टेम्पोत एक 7-8 पायाची गाय होती. गाईला 7-8 पाय असले म्हणजे तिला चांगली असती का. व्यंग शरीर आहे, दिव्यांग आहे ना ते. तिला बसता येणं, फिरता येणं. तिला कसं काय चांगली. अरे गाय रोजची रेग्युलर तीच गाय. काही कशाला डोक्यावर घेता. त्यान ती टेम्पूट टाकली. ते फोटो गिटो, ते गाणं गिणं, टेप रिकॉर्ड. आकारात घर दिसलं त्याला बरोबर चेहरे कळते. ही बाई हिशाबात आहे. तिथं थांबते. नेमकेच आमचे गहू येऊन पडलेले होते आणि सोयाबीनच्या भावाला इस्तू लागला म्हणून ती थपी तशीच होती. वाटलं वाढ म्हणून इका. कशाचं वाढत. ते रबला आणि तुटलं की आखडच. काही नाही. ते सांभाळून सांभाळून भाव तर कमी झालाच, पण वर्षात 35-35 रुपयाचे 2-2 बोरे मातीत गेले. ते कट्टे लय दिवसाला फुटले. ते 70 रुपये क्विंटला मागे गेले आणि भरायचे पुन्हा 20 रुपये गेले. 90 रुपयाने तिकून दुकान लागलं. वाढ तर काहीच नाही. तसंच दिसू लागलं ना. अडचण होती पण आता वाढन मग वाढन तसंच ठुलन. ते मोठा वाडा पोकळवाचा वारा जाई बाचा बाचा. गाडी नाही दारात. आमच्या पोरायची माय झाडून काढ लागली. रांगोळ काढली. उभच माताजी. त्याच्यातला माणूस म्हणला माताजी. आता माताजी म्हणल्यावर मग पगळल्या ह्या. पण काय मामा दर्शन घ्या गोमातेचं. आंघोळ झालेली होती. रांगोळ काढता काढता रांगोळीवर ते कुंकू टाकण्यासाठी करंडा आणलाच होता. लगेच गाईला. गाईचं तोंड पुढं. ते लय मोठे हुशार असते. तिकून जिकून राव चली तो तिकडं तोंड घातलेलं गाईचं मागून आणि गाईला पाठीमागूनच पूजा करते. लावला हळीत कुंकू. ये पैर को लगाव. दुसरा पैर. ये पैर को लगाव. बाई इतके पाय गाईला. लगेच एक मणी द्याला. एक मणी द्याला. बाई 40 वर्ष झालं मणी सांभाळलाय. अजून कोणाला द्याला नाही. पण तुमचा भाव लय चांगला बाई. तुम्हाला श्रद्धेपोटी मणी द्याला. हे मणी देवघरात ठेवा. याची पूजा करा. पैशाला कमीच पडणार नाही. आणि आता कोणती कमी येत. आता कोणती कमी येत. एटीएम मध्ये पैसे केव्हा निघतात. खात्यावर असले तर. एटीएम मधले पैसे केव्हा निघतात. खात्यावर असले तर. कोण माणूस त्याची रजिस्ट्री रातच्या 12ला होती. हा
कोण असा कीर्तनकार आहे त्याला संध्याकाळी कीर्तन झाल्यावर पहाटेही म्हणते. घेतला होती म्हणे. मी असंच एक श्राद्धाचं कीर्तन करून आलं तर मोठा माणूस मेलता, जीव गेल्याचं निमित्त झालं. मोठा माणूस आता पण जीव गेल्याचं निमित्त झालं, तो मेला. ते त्याच्या त्या तेरवीचं कीर्तन केलं. घरी गेलो, अशी गडबड होती, म्हणलं आता आपण घरीच जेवा. गेलो तर आम्ही घरी गेल्याबरोबर हातपाय धुतले का म्हणलं, हो जेवायचं म्हणलं धुतले. मी घरी धुत असतो. ते देवघरात जाऊन आधी त्या मण्याच्या पाया पडा. ते चांदीची वाटी अशीच कोणी एका बाईने दिली असेल संक्रांतीच्या वाहनात. बायले हुशार असतात. मोठ्या घरची बाई आली की चांदीची वाटी, जरा मध्यम आली की गुळाचं ढेकूळ, जरा मध्यम आली की मग पितळाचं बुट्ट ते बघवं, आणि डरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी. मोठ्या हुशार असत्या. कशा हसत्या बघा ना त्या, कशा हसत्या मोठ्या हुशार आहेत त्या. माणूस तोंड पाहून कार्यक्रम असतो त्याचा. मग ती चांदीची वाटी, त्याच्यात तांदूळ, आणि त्या तांदळावरती मणी टेकला. मी पडलो पायात. मला कधी कधी फुरसानाच्या विरोधात जायचं नसते. फुरसानाला साधं समजायचंच नाही. मोटर 5ची चालू आणि दांडात फुरसन पडलं. दांड फुटला, ऊस कोरडा फट, वडाच भरला. हा लय फुरसन दांड फोडीते. त्याच्यामुळे धसकाटाला कसपट म्हणायचंच नाही. धसकट का कळत माहितीये का? घोसा पायात, मग कळत किती धसकट सलत. तसं घरी विरोधात जायचं नाही. मी पडलो पाय. पुन्हा एकदा नाक घासा. तर मी जरस कातड जाऊस तर घास. जाऊ दे म्हणलं, चांगली धोत्र धुती, टायमाला जेवायला देते ना. आपल्याला नाक घासायला लावलं देवाऱ्यापाशी. मी कुठं पानचाटाच्या पुढे घासणार आहे? आणि खरंच आमची बायको इतकी येडी असेल का? लय तुमची खसखस पिकली राजे हो. हे सगळं तुमच्या बायकायचं सांगायलो, इतकं काऊन भोळ्याचं सोंग घेऊन ऐकायले? विठाला दर्शन घेतलं, दृष्टांतात घेत असतो मी. जेवण वगैरे झालं. मी म्हणलं काय गे वाटीत कशाचा मनी? भाई तसं काही म्हणू नका. म्हणलं काय झालं? कशात ते माय तसं म्हणू नका. माय ते मनी लय पैसे देणार आहे. आणि मी म्हणलं द्याला कोणी? दारात एक टेम्पोवाला आलता, छोट्या हातीवाला, त्याच्यात गाय होती. मी म्हणलं त्याला काय दिलंस? हा ते गव्हाचं खळ नेमकंच झालं, एक थैली देऊन टाकली. 50-55 किलोची थैली दिली त्याला गव्हाची. भाऊ मी दृष्टांतापुरतं म्हणायलो. मी इतका चालू म्हणले, आमची मंडळी बी किती हुशार असली याचा विचार. हो ना, काय त्या महाराजापेक्षा पार असतात त्या. एका महाराजाची तुम्ही जेवायला गेलो आणि त्याच्या बैठकीत बसल्यावर एक बाई चुनपीठाला आली. चुनपीठ म्हणजे पिठल्याचं पीठ. आणि पिठल्याच्या पिठाला, भज्याच्या पिठाला आली. म्हणले माय बजळाबाई काय ग, भज्याचं पीठ द्या बरं वाटी भर. तर मला वाटलं महाराजाची बायको म्हणल्यावर पिठाच्या डब्यात अशी वाटी खूप शिनन देईन. तिनं असं उधळून दिली वाटी, उधळून. ती अशी लय मोठं जाऊ देत नाहीत. इतक्या हुशार असतात महाराजाच्या. विठाला गव्हाची थैली दिली. हो जाऊ द्या न थैली. काय गेले आपले 2200-2300 रुपये. लय गहू वाढे तरी बी, पण पैसे देणारा मनी द्यालाय. म्हणलं तुला एक सांगू का, तू ह्यात काही गोळ्या संपल्या नाही आणि त्याला तू गोळ्यात नाही. हा पैसे देणारा मनी द्याला आणि तुला गहू भीक मागायला तो येडा आहे का रे? ह्या मन्यानं जर पैसे दिले असते तर त्यानं तुला कशाला द्याला असता? तुला इतकी तर अक्कल असावा ना. ह्यो मनी जर पैसे देणारा असला तर ते गहू मागतो पासा आणि तुला ह्यो मनी देत असतो का? लय भोळ्या हो, लय भोळ्या. कोणाकून मनी घेत्यान, कोणाकून काही घेत्यान आणि त्याला चट देत्यान चट. नका असं भोळे पण करू. तुम्हाला चित्त
चित्त जर समर्पित करायचं असेल तर बोरेश्वराचं भजन करा आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन करा. भंगारायचं ना काय ऐकू, जीवाचं भंगार होऊन जाईल. विठाला महानंदा मोती होते टोपले मोती. चला म्हणले पूजा करायची. माणसं सरकिले. चला म्हणले चला चला. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जी पैशावाल्याला किंमत असती, बाबा पाटील कुठेही किंमत असते, कुठेही किंमत असते, फार मोठी किंमत. नाही नाही ते जाऊ दे, हालत असते काय ते. मला ना दे खाजवायचा ना, ते मस्त बसलं होतं ना, वळवळ करायचा ना त्याच्यामुळे असं होते. काही काही लोक म्हणतात काय करायचे पैसे, मेल्यावर का बांधून न्यायचे का. सुमळ्या, देव आणि संत याच्या नंतरची शक्ती पैसा आहे. भाऊ, परिस्थिती वाजल्यावर रक्ताच्या नात्यातले पाहुणे पण किंमत देत नाहीत. रक्ताच्या नात्यातले पाहुणे किंमत देत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पाहुणे सोडून द्या. बायको जर बहुमानानं जर बोलत असेल तर तिला डागडागिने केले, अलंकार केले, मालकाचा पुरावा आहे, गोड साबंग आहे. याच्या पलीकडे जर आळंदीतल्या मालकाचं सांगायचं, लवथव पुरुषाची, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी आणि कुटका देखुनी शुनी जैशी पुच्छ आले. हातातला तुकडा पाहिल्यावर जशी कुत्री शेपटी आली ती तसे पैसे कमिणाऱ्या मालकाकडं घरातली माणसं अशी लव 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 करते. पैशाला किंमत. ट्रॅक्टर मधलं गाणं ऐकलं, ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. किंमत आहे पैशाला. तुम्ही घरी गेल्यावर उद्या, आज नका पाहू, आज जितकं भजन करता येईल शंकराचं तितकं करा, माझ्या शिवजीचं. उद्या तुम्ही रिकाम्या टायमात मोबाईलवर मोठाल्या लोकांचा अंत्यविधी पहा. मला बॉईल जेन खराब म्हणून बसावं लागते, नाही तर माझं वय नाही बसून कीर्तन करायचं. बाबाजी, श्रीमंत माणसं मेल्यावर श्रीमंताच्या मातीला जर श्रीमंत गेले ना तर मसन वाट्यापत त्याला सोपे टाकतात. पहा तुम्ही मोठ्या लोकांचा माती. पैशावाले मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत का. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. वेशाय पैशावाले तर 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 माणसं हल्ले हल्ले. गुणगाईन आवडी ना, गुणगाईन आवडी. आई बाई, आई माताजी, ते म्हणले एकटी येणार नाही, माझे मित्र आहेत दोन. कोण आहे बोला. हे मरकट आहे, हे कुकुट आहे. त्यानं सांगितलं कोंबडं देवघरात नेता येणार नाही. त्यांनी सांगितलं मी येत नाही. आणि आतल्या पिंडीतून आदेश आला पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पिंडीतून आदेश आलाय, भगवान विश्वनाथाचा आदेश आहे पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पुजाऱ्याच्या मनात शंका आली, तिला कसं बोलव. महाराज, पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या साधूला पूजा करणाऱ्याच्या अंतकरणात शंका आली. त्या साधूचं नाव होतं चोखोबराय. चोखोबराय. पुजाऱ्याने विचार केला, सुद्राच्या कुळात जन्माला आलेला आहे, कसा काय पांडुरंगाच्या मंदिरात येऊ द्यायचा. अरे तू नको येऊ देऊ. पांडुरंगात, मंदिरातल्या पांडुरंगानं चोखोबरायचे हाड पितांबरात घेतले. पितांबरात नामदेवी आस्ती आणल्या पारखोनी घेत चक्रपाणी पितांबरे. तुला नसेल आवडत, त्याला आवडायला ना. पितांबरात आस्ती घेतल्या, पितांबरात. तसं ही वेशा असल्यामुळे पुजाऱ्याला आवडत नसल, पण आतल्या पिंडीतनं आवाज आला, ए येऊ दे माऊलीला आतमध्ये. तुला सांगतो ना रे. बाप, शेंडीतला घाम पायात आला पुजाऱ्याच्या. पुजाऱ्याने विचार केला, देव बोललेलं फक्त मला कळायले, लोकांना माहित नाही. नाही येऊ देवा तर भगवान शिवजी आपली काशी करतील.
पण हिला जर कोंबड्या सगट मध्ये घेतलं तर बाकीची लोक आपली काशी करतील. दोहेरी संकट, दोहेरी संकट. काय करावं? पुजाऱ्यानं सांगितलं बाई माकड येऊ देतो पण कोंबडं नको. बाईन सांगितलं हे बाकीच्या कोंबड्या आणि दुसऱ्याचे उकांडे उकरीत नाही. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली हेची उकरी लाभ नाही. आळ्या खाण्यासाठी उकांडे उकरीत येत, इतक्या जोरात उकरीत आहे आळी माग, आणि मागचे कावळे आळ्या खाले त्याची नख असे तुटले. लय कोंबडे दुसऱ्याच इचकू इचकू मेले. याचं इचक्यो, त्याचं इचक्यो, आमक्याचं इचक्यो. मला इतकं पाठ आहे, त्याला काय पाठ आहे? अरे कोंबडे आहेस का काय सुंबळे? तुला लय पाठ आहे तर बसणं वाचित, कशात दुसऱ्याला कपडे धुवाला? अशी काही काही कोंबडे. ते म्हणले हे कोंबडं कोणाची उकांडी उचकीत नाही. तरी म्हणले पिंडी दिवस जवळ नको येऊ देऊ, मंदिरातल्या कोपऱ्यात. हो म्हणले तिथं उभं करा लागल. म्हणले बाई येऊ देतो पण येईन वळवळ करून ये, जाचं पिंडीवरले तांदूळ खाला. हा तसं कोंबडं नाही म्हणे, आपल्या डोळ्याच्या दापात. ए कुरकोट जी उभं राह, तिथं राहिलो उभं. भगवान विश्वनाथाचं दर्शन घेतलं. माकड पायापाशी आरती झाली, मंत्र पुष्पांजली झाली, आणि मंत्र पुष्पांजलीच्या अक्षदा टाकल्या. महानंदेच्या अंगावर पडल्या, वानराच्या अंगावर पडल्या, पण कोंबड कोपऱ्यात असल्यामुळं नाही पडल्या. रडू लागलं कोंबड. माकड हुशार होतं. ते म्हणलं आमच्या अंगावर पडल्यामुळं जर तुला मोठेपण वाटत असेल तर तू अंगावर पडल्या नाही पण जवळ पडल्यात खाय ना 2 अक्षदा. माकडाचा आदेश हल्लं नाही, जागच्या जाग्यावर 2 अक्षदा खाल्ल्या. पूजा आटपल्याच्या नंतर मंदिरातल्या बोरेश्वरानं वरी आदेश दिला आणि एक विमान आलं. त्याला विमान पाठविले. विमान आलं आणि पार्षदांनी सांगितलं महानंदाई साहेब तुम्ही आवडीनं देवाचं भजन केलंय, तुम्हाला विमानात बसायचं, एकटी बसत नाही. बाई कोण सोबती येत तुम्हाला? माकडन कोंबड. ते म्हणले नेत नाही, जाय वापस. तुला कोण बोलील तर मला विमान घेऊन ये म्हणून. ते म्हणला बाई तुम्ही नाही बोललं पण मालकान धाड आहे ना, मग तू हा मालक म्हणला जाय तर जाय. ते म्हणले आता तू नाही बसली रिकामी नेलं तर ते आणते, ते तू पाय, मला कशाला बोलतो, पण मी एकटी बसणार नाही. ते म्हणला मालकाला बोलून येतो. कोणाला बोलायचं तर बोल, त्या मालकाला बी सांग म्हण ती एकटी येत नाही. गेले मालकाला सांगितलं मालक विमान तुम्ही पाठवलं पण बाई म्हणली एकटी येत नाही. तिला कोण सोबती? म्हणले एक माकडन कोंबडे. चांगली बाई म्हणले. माकडन कोंबडं. आता माकड तर परमार्थातलं आहे, कारण माकडाच्याच कुळात सगळे परमार्थिक झाले. पैठणच्या मालकांचं वाक्य येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ नाहीसा पापिष्ट कोण आहे. मारुतीरायल कस काय पापिष्ट म्हणायचं? नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. नालायक राक्षसाला मुक्त वानरायण केले. पण कोंबड कसं घ्यायचं? ते म्हणजे नको घेऊ, मग नको घेऊ. भगवंताला सांगितलं कोंबड. तुला एकदा सांगितलं ना, तिनं सांगितलं कोंबडन माकडाना. ती म्हणली पाली आणा तर पाली बी आण, पण तिनं म्हणल्या आण. मोठ्याची ताकद इतकी. नेलो कोंबडन माकड वरी. श्रुतीनं प्रश्न केला देवाला. श्रुती गेली नाही महानंदेकडे. महानंदेनं खरेल दिवशी तोंडात आणली असती. ती म्हणली असती विमान का मी थोडं बोलील तर. मग शहाणे माणसं कोणाच्या नादी लागत नसते. ते पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं देवा अहो वेश्या होती, तत्वानं वागत होती, याच्याकरता तुम्ही तिला आणलंय, पण माकडन कोंबड कसं काय आणलं? श्रुतीनं प्रश्न केला. हा लय महाराज ज्ञानेश्वरी पाठे ते नाही धाडलं. एक जण म्हणला मला गाथा पाठे, त्याच्यात स्वप्नात गेलं नाही तुम्ही. आणि या बाईला विमान, बरं हिला घ्या विमानात. तिने भजन केलंय, तत्वानं वागली, तुमचं भजन केलं, काशीतल्या मालकाचं भजन केलं, तत्व आहे. पण कोंबड्याचं याचं काय?
आवडीनं गुण गाणाऱ्या महानंदी सोबत आवडीनं कोंबडन माकड नाचलं. आवडीनं गुण गाणाऱ्या महानंदी सोबत आवडीनं माकड आणि कोंबड नाचलं. त्या लागी विमान पाठविले. तुकोबाराय सांगतात, देवा आवडीनं भजन करणाऱ्या महानंदीला विमानात बसिलस, पण तिच्या सोबत राहणाऱ्या कोंबड्याला आणि माकडाला पण विमानात बसून वैकुंठाला नेलस. मग मला तरी दुसरं काय करायचंय? गुण गाईन आवडी वाजून किती मिनिटं झाले? बर, अजून 10 मिनिटं सरकतो. सेवा आहे बोरेश्वराची. सेवा करणारा साधू आहे आणि अशा साधू पुढे वक्तेन वाकावा. हो, एक भंगिरी होत ते म्हणलं कीर्तन वाढवा. म्हणलं तुझ्या बापानं कवडीचं पुण्य नाही केलं, त्याला जरी जास्त कीर्तन केलं त्याला मोक्ष भेटतो काय? अरे याचं कीर्तन करून आम्ही पाकिट नेल्यावर आम्हाला कोण्या नरकात टाकावं देवाला कळायचं नाही. आणि काय वाढवा म्हणतो सुंबळ्या? तुझ्या बापान सप्त्याला पट्टी नाही, उलटे सप्ते बंद पाडे तुझ्या बापानं. इतका नालायक तुझा बापन त्याच्या पुण्यतिथीला कीर्तन वाढवा म्हणतो. असे काही नालायक. सात्विक माणसाच्या पुढे सेवा शिल्लक केली. एक जणाचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता. राजाची मोठ्या लोकांना चांगलं म्हणल्यावर त्याला आवडतच, आणि मोठाले लोक त्याला चांगलं म्हणणाऱ्यालाच जवळ धरीत. असे चालू असतात मोठाले. मोठाल्या लोकांना खरं बोलणार आवडत नाही, ते मोठे चालू असते. हे इतके चालू म्हणल्यावर यायला जन्माला घालणारा पंढरपुरातला किती चालू असेल याचा विचार करा. ते एके दिवशी यायचा चालूपणा वायर तोंड कडून घेतून बंद करून टाकेल. चालूपणाच बंद करतो पंढरपुरातला. चलत जवळ काही दिवस चालायचं चालतं. एका मोठ्या श्रीमंताची स्तुती करीत होता. ते देत होतं पैसे. भाऊ पैसे दिल्यावर इतके पैसे झाले. बायकोच्या साडीला हिरे लावले पदराला. डॉक्टर साहेब हिरे हिरे बायकोच्या साडीच्या पदराला हिरे. मी 4-2 लोकांच्या अंगठीत पाहिला होता, पण बायकोच्या साडीला हिरे म्हणलं आगाऊच काम झाले. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, कलेक्टरला कळणार नाही कुठं बचाव. हाव ना मारा साडीला हिरे, साडीला, आणि ते महागडे हिरे. आणि नवरा कोणा स्तुती करायचा? एका राजाची. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नर स्तुती, माझी परिसावे विनंती. नका करू नर स्तुती, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वाचुनिया. राजाची स्तुती, काय वैभव, काय वैभव. आणि त्याचा भाऊ पंढरपुरातल्या मालकाची आवडीनं स्तुती करीत होता. साडी 2-4 जागेवर फाटलेली. संक्रांत आली. मालकाला विचारलं, मालक
संक्रांतींचं वाण कधी? सकाळी 3:30 वाजल्यापासून सूर्य पर्व काळ तर दुपारी 2 वाजूस तर पर्व काळ आहे. आता गडबड करायची गरज आहे का? नाही. 2 वाजेपर्यंत वाण म्हणल्यावर परिस्थिती सांगतो. बाईनं सकाळी 3 वाजता स्नान केलं, पात्रामध्ये सुगडे घेतले आणि 3:30 वाजता मंदिरात जाऊन मालकासाठी वाण दिलं. घरी आली, सगळ्या बायका थटून नटून सजून भारीच्या साड्या नेसून दागदागिने घालून मंदिराकडे चालल्या. मालकाने विचारलं, लक्ष्मी जी तू नाही वाण द्यायला जाणार? मी सकाळी 3:30 वाजता वाण दिलं. कस काय एवढ्या सकाळी? गेले गडबडीत, आले जाऊन. मुलगा थोडा कळता होता. एकांतात बसल्या मुलानं आईला विचारलं, आई सगळ्या बायका दिवस निघाल्यावर वाण द्यायला गेल्या, 2 वाजेपर्यंत वाणाचा पर्व काळ होता, तू सकाळी लवकर कशी गेली? माईने विचारलं, बाळा तुझ्या बाबाने हे प्रश्न केलता, मी त्यांना म्हणले सहज गेले. आई मी ऐकिल पण हे उत्तर नाही ग आई, उत्तर नाही. माय मी तुझा मुलगा आहे, तू माझी आई आहेस, मला सांगशील लवकर का गेली? पाय दाखिला पोराला. मांडीवर पातळ फाटलेलं होतं. गुडघ्याच्या खाली 2 जाग्यावर पातळ फाटलेलं. तो पोराच्या तोंडावरून हात फिरला आणि सांगितलं, बाळा परपुरुषाला उघडा अंग दाखवणं फार मोठं पाप आहे. आपली गरिबी असल्यामुळे भारीची साडी नाही, चांगली साडी नाही, साडी शिवायला दोरा नाही, सोयी नाही, म्हणून उघडं शरीर 2-3 जाग्यावरच लोकांना दाखवणं हे पाप असतंय. त्याच्यापेक्षा अंधारात जाऊन वाण देऊन आले. इतकी परिस्थिती साधी हो. ती बाई होती एका वारकऱ्याची पत्नी. गुणगाई नावडी शेवटचा पुरा, गुणगाई नावडी. एके दिवशी बाईच्या मालकाला बाबाजी एका श्रीमंताची घरची पूजा करायला बोलिलं. सत्यनारायण होता, पाटील साहेब सत्यनारायण होता, मोठ्या घरचा सत्यनारायण. बाईच्या देखता आमंत्रण आलं, महाराज जी उद्याला सत्यनारायण आहे मुलाचा, या पूजा करता, पूजा सांगायला तुम्ही या. जी मालक येतो. मालक हो म्हणल्यावर बायकोला आनंद वाटला. कस काय आनंद झाला? काही नाही, तुम्ही पूजाला जाता आणि पूजा केल्यावर जे वरुणाच्या खालचे तांदूळ असतात ते पूजा करणाऱ्याला असतात. कलश मांडतेत का, त्याच्या खाली तांदूळ असतात आणि सुपाऱ्या ठेवते म्हणजे बहुत त्याच्या खाली तांदूळ असतात, हे पूजा करणाऱ्याला असतात. आणि इमानदार कष्ट केल्याचे वाटीभर तांदूळ जर आपल्याला आले तर आपण त्याचं पीठ करू आणि मिठाचा खडा टाकून त्याची आंबील पिऊ. खीर करण्यासाठी साखर नव्हती, त्याची आंबील पिऊ. आंबिलील तेल नसतंय, नुसतं पातेलं गरम करून मीठ टाकलं की त्याची आंबील होत असते. जा उद्या पूजेला, आपले लेकरं 2-2 वाटे आंबील पेतील. बाईला आनंद वाटला. 2दा निरोप आला, पण जाईनच पूजेला. पण समोरचा व्यक्ती कोट्याधीश होता, पण त्याला माहित होतं आपण आशा महाराजाला सांगितलंय, तो लबाड बोलत नाही, काहीतरी अडचण असेल. बायकोनं 2दा सांगितलं तुम्ही जा ना. नको, शांत. बाईने विचार केला, फक्त 3ऱ्यांदा एकदा बोलायचा अधिकार आहे आपल्याला, आपण मालकाला पुन्हा बोलू नये. सहज विचारलं, मालक आपल्याला 2 वेळेस निरोप आला, आपण जात नाहीत. भाऊ डोळ्यातून पाणी आलं हो त्या नवऱ्याच्या. बायकोला सांगितलं, प्रिये धोत्राला गाठी देऊन देऊन आतापर्यंत थांबले, पण झोपीमध्ये धोत्र इतकं फाटलंय आता गाठी द्यायच्या लायकीचं नाही. मांडी मागून आणि पुढून पूर्ण उघडी दिसती. आणि श्रीमंताच्या घरची पूजा करायची, मोठमोठ्या बायका सत्यनारायणाच्या पूजेला बसतील आणि माझे मांडीवरचे पाय उघडे,
कशाला पाप पदरात घेऊ, नाही जात. काय आरूढ होते लोक महाराज. नीतिमत्ता सांभाळणारी लोक होते. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. सुदामदेव नाव होतं, सुदामदेव. आणि सुदामदेवाचा भाऊ मोठ्या राजाचा स्तुती पाठक. हो, आणि सुदामदेव पंढरपुरातल्या मालकाची स्तुती पाठक. मालकाची स्तुती नाही केली. सुदामदेवाची भाऊजाई सुदामदेवाच्या बायकोला एके दिवशी म्हणली, वहिनी तुमच्या मालकाला सांगा पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करू नकोस. आमचे मालक ज्याची स्तुती करते त्याची कर, तुमचा काळ सुधरण. उत्तर काय देवा बाईनं? शेवटचा पुरावर का बाबाजी? हो. पुन्हा सकाळी काला अर्धा तास शिल्लक करतो, माप घळघळून देतो, काय ताण नाही. गोरेश्वराची कृपा आहे गिरगावच्या बाळामुळे कीर्तनच नाही कंजूशी करीत. मोकळं माप द्यायचं, मोकळं मापात पाप नाही करायचं. हो, चालू कीर्तनात एक भजन्या मला घडी दाखवू लागला. म्हणलं पाकिट घेतून सुंबळ्या, तुम्हाला काऊन घडी दाखवायला? हातात तुटन तू. हा भजन 10 मिनिटं झाल्यावर घडी दाखवतून ना आलाय का? त्या घडीचे काटे मोडायची ताकद पंढरपुरातल्याच्या हातात आहे. ते काटेच मोडून टाकीन, काटेच. त्यानं घडीचे काटे मोडले की मग कपाळाला रुपया, शेणाचा गोळा, गुलपशाड झालेल्या 2-3 म्हाताऱ्या बसलेल्या रडायला, आणि माग भीतीला खुळा, इथं उपरणं असं बसावं लागत त्याला, मला नाही. आणि पुन्हा रडणाऱ्याला वास येऊ नये म्हणून कापसाचा गोळा दाबू दाबू नाका. म्हणून इथं घडी पाहत जाऊ नको सुंबळ्या. तिकडे मोबाईल खेळताना घडी पाहि ना, ओसातल्या डोकरावानी कोणीकडे बोंगाळायला, आणि कीर्तनात घडी पहा. तू काय, तुला धनुर्वाद झाला. विडाला विडाला अशी एकच वेळ आहे. तितका वेळ पंढरपुरातला मालक मोजित नाही. महाराज तो फक्त भजनातला, बाकी सगळ्या वेळाची गणना केल्या जाते, पण भजनातला वेळ मोजित नाही मालक. इतका उदार आहे मालक. चला हो, इळभर फवारा घेतल्यावर तुम्ही 500 देतात. हो, इळभर फवारा घेतल्यावर काय रोजदारी? 500 रुपये. आणि इळभर 25 टाक्या फवारणाऱ्याच्या पाठीला हात लावा, चपाती भाजन इतकी गरम होती, इतकी गरम, इतकी गरम. आणि फवाऱ्यावाल्याला भाकर कोणाची असती? पंजाब भाऊ त्याच्या घरची. मृदंगाचार्याला, कीर्तनकाराला आणि भजण्याला भाकर कोणाची असती? आपल्याला. आपण ज्याच्या इथं गेलो त्याची. किती उपकार आहेत महाराज आपल्यावर. कोणामुळे माहिती आहे? हे सगळे बोरेश्वरामुळे, पंढरपुरातल्या मालकामुळे. इळभर रक्ताचं पाणी करून काम केलं तरी फक्त पगार भेटन, भाकर त्याच्या बायकुल द्यावा लागते. आम्हाला भाकर तुमचीच. आणि पगार फवाऱ्यावाल्या इतकी असती का? आपण इकडे काम करायचं आणि याच्यातले काही देऊन फवाऱ्यावाले घरी लावायचे, तरी पगार संपत नाही, तरी घडी पाहतो. यम असा दगड टाकीन मुंडक्यात की इतकं डोकं फुटन, भारतातल्या कोण्यात दवाखान्यात त्याचं ऑपरेशन होणार नाही. इथं नाही वेळ पाहायची, करायचं परमार्थ चलत राहत. बायकोल सांगितलं सुदामदेवाच्या, करा म्हणा आमच्या राजाचं भजन. त्यांनी सांगितलं, बाई दोघांच्या मधातला अंतरपट सुटला, अंतरपट सुटला, परवर भरला, आणि मालकाच्या घरचा देव, बापाच्या घरचा देव घेऊन सासरी आले, आणि कपाळाच्या मालकाचा उंबरडा ओलांडला. उमरा ओलांडीत येत ना, पायानं शेर पालथा करतेत. माप ज्या दिवशी पालथ केलं त्या दिवशी खुनगाट बांधली. मालकाने सांगावं मी ऐकावा. त्या बाईनं सांगितलं, बाई पांडुरंगाचं भजन करा हेही म्हणणार नाही, आणि राजाचं करा हेही म्हणणार नाही, ते मला सांगतील ते ऐकन. तिच्या लक्षात आलं, बाई नवऱ्याच्या पलीकडची गेली तिकडे निघून. परिणाम ऐका, गुणगाई ना आवडी. जिच्या पदराला हिरे होते का, तिचा नवरा एका श्रीमंताची स्तुती करीत होता. ते श्रीमंत मेलं, ते श्रीमंत मेलं, त्याच्या संग राहणाऱ्या चोराईनं याला चटलुटून नेलं.
साड्या फाड्या सगळं लुटून नेलं. हे कुठं बसलं माहितीये का? आईच्या मंदिरात परडी घेऊन जोगवा मागायला. हो बरं, आई तरी त्याला कुठं चांगली गौसली, जिला ढवळे लिंब आवडत ती आई भेटली. हो ढवळे लिंब कळाले ना? ढवळे लिंब कशामुळे? पोटकिडे आहेत तुम्ही इतके येडे आहेत का? सारं कळत तुम्हाला. 10 महाराज वांग्यावानी चिरतान इतके भारी आहेत तुम्हाला कळत नाहीत होय ते ढवळे लिंब. लय काय काय देव्या बाप्पा येडपट त्या ढवळे लिंब, कोंबडी बोकडी, त्याचे भक्त बी लय भारी. देव्या त्या माना. माझ्या ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, ज्या देवीच्या पुढे डोकं ठेवते ती देवी मानायची. तू विटेवरी सखये बाये ओ करी कृपा, ओ करी कृपा उजळ तळ दीपा मार्ग बहु सोपा. येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा. येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. स्वर्ग मृत्यू पाताळ मंडप घातिला, चारी वेदाचा फुलवरा बांधिला. या देवीला माना. अहो ज्या देवीच्या कुत्रू पाय पडत नाही त्या देवीच्या मंदिरात परडी घेऊन बसली. पदराला हिरे होते, पदराला कोणा स्तुती करीत होता? नवरा भिकार छोट राजाची. पोरायला भूक लागल्या मिठाचा खडा पाण्यात बुडून लेकराच्या ओठावून फिरेला. इतकी गरिबी. नवऱ्यान भजन कोणाचं केलं? पंढरपुरातल्या मालकाचं. सासरवाडीतून लय मोठं सोनं आलतं भाऊ. ते सोनं इतकं काय करायचं म्हणून विश्वकर्मा महाराजाला सांगितलं आणि त्या भजण्याचं गाव सोन्याचं केलं. नुसतं गाव नाही, पाटील साहेब 52 अरबूज क्विंटल सोनं उरलं. पंढरपुरातल्या मालकाला विचारलं काय करायचं? ते म्हणले चांगल्या वार करायला दिले, त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा वातुड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरत नव्हते, खाली येत होती पुण्य संपल्यावर. आणि सुदाम देवाला गाव बी सोन्याचं, मसनवाटा बी सोन्याचा. पंढरपुरातल्या मालकाला तुकोबराने विचारलं देवा काय केलं सुदाम देवानं? तुकोबराय सुदाम देवानं गरिबीत सुद्धा माझं आवडीनं गुण गायलं. मग आवडीनं गुण गाणाऱ्या भक्ताला गावासगट मसनवाट्या सगट सोन्याचं देतोस, इतकं तुझं आवडीनं गुण गाण्याची ताकद आहे. म्हणून गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी विढोबार.